नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2025 साठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे। तुम्ही स्वतः सेल्फ सर्वे करून तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नाव नोंदवू शकता। कशा पद्धतीने तुम्हाला स्वतःचा सेल्फ सर्वे करायचा आहे याची A to Z आणि सोप्या पद्धतीने माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेली। हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः सेल्फ सर्वे करू शकता। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, आता मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये यायचे। प्ले स्टोर मध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन ॲप इन्स्टॉल करायचे आहे। एक आहे आवास प्लस 2024 हे ते ॲप आहे। इथं सर्च करा तुम्ही आवास प्लस 2024 ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर एक दुसरा ॲप आहे ते म्हणजे आधार फेस RD हे एक ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। बघा, आधार फेस RD हे ते ॲप आहे। हे दोन ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे। दोघं ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आवास प्लस 2024 जे ॲप असेल तर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे। मित्रांनो, हे ॲप ओपन केल्यानंतर असे त्याच्यासोबत मल्टिपल जे लँग्वेज असेल तर त्याचे ऑप्शन तुम्हाला येतील। तुम्हाला जी लँग्वेज सुटेबल असेल तर ती लँग्वेज तुम्ही चूज किंवा सिलेक्ट करू शकतात। ती लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर डन या बटनवर क्लिक करा। त्यानंतर काही परमिशन मागेल, त्या परमिशन अलाउ करून घ्या। जसं की तुमचं लोकेशन, तुमचे जे कॉल युजर ID असतील तेही परमिशन तुम्हाला इथं द्यावं लागतील। त्यानंतर इथं दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील, एक असिस्टंट सर्वे। असिस्टंट सर्वेमध्ये जे ग्रामपंचायतचे कर्मचारी वगैरे असतील, जे ऑफिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटवाले असतील तर ते हा ऑप्शन वापरून तुमचा सर्वे करू शकतात। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला सेल्फ सर्वे। बघा, स्वतः तुम्ही जरी तुम्हाला सर्वे करायचा असेल तर सेल्फ सर्वे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला फॅमिली हेडचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, जो फॅमिली हेड असेल तर त्याचा तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकावा लागेल। मित्रांनो, चला तर मी इथं आता आधार कार्ड नंबर पुटअप करून घेतो। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट असा एक ऑप्शन दिसेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, ऑथेंटिकेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आता तुमचा जी स्वतःची eKYC तर ती eKYC करायची। मित्रांनो, तर बघा मित्रांनो, eKYC सक्सेसफुल अशी एक विंडो आणि पॉपअप तुम्हाला शो होईल। तर तिथं तुम्ही तुमची डिटेल्स ही व्हेरीफाय करू शकता, ज्यात तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ जी आधार कार्डची असेल तर ती दिसून येईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला फेस जी KYC आहे तर ती फेस eKYC ही करायची। मित्रांनो, त्यानंतर ओके या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता एक पिन क्रिएट करायचा आहे। जसा तुमचा ATMचा पिन असेल, UPIचा पिन असेल तर तसा 4 अंकी पिन तुम्हाला इथं क्रिएट करायचा आहे। मित्रांनो, पिन क्रिएट करून घ्या। पिन क्रिएट केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आणि विलेज असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे। चला तर मी इथं माझा स्टेट सिलेक्ट करून घेतो। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। मित्रांनो, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं जो तुमचा तहसील असेल, ब्लॉक असेल तो सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत तुम्ही सिलेक्ट करून घ्या। मित्रांनो, ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर इथं विलेज ऑटोमॅटिकली तुमचं येईल। त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा पहिलाच ऑप्शन आहे तुम्हाला ॲड एडिट सर्वे। हा बघा, ॲड एडिट सर्वे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं म्हणतं आहे प्लीज टर्न ऑन और GPS। तुमचं GPS लोकेशन जे असेल तर ते GPS तुम्हाला इथं ऑन करायचं आहे। मित्रांनो, GPS ऑन केल्यानंतर तुम्हाला इथं ॲड एडिट सर्वे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इंडिव्हिज्युअल पार्टिक्युलर क्वेश्चन काही असतील तर ते क्वेश्चन म्हणजे जो फॉर्म असेल तर तो फॉर्म इथं भरायचा आहे। मित्रांनो, हेड फॅमिलीचं नेम, आधार कार्ड त्याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आता भरायची। मित्रांनो, इथं त्याचं नाव टाका, त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका, त्यानंतर जॉब कार्ड नंबर जरी तुमच्याकडे असेल तर जॉब कार्ड नंबर टाका, नसेल तर तुम्ही नंतरही दिलं तरी चालेल। मित्रांनो, जॉब कार्ड नंबर जरी तुमच्याकडे नसेल तर जॉब कार्ड नंबर कशा पद्धतीने जनरेट करायचा याच्यावर एक डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तो आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ। सो तिथे पाहून तुम्ही तुमचं जॉब कार्ड फाइंड आउट करू शकतात आणि जॉब कार्ड नंबरही फाइंड आउट करू शकता। मित्रांनो, चला तर इथं मी आता संपूर्ण डिटेल्स ही भरून घेतो। तर बघा मित्रांनो, मी इथं माझी डिटेल्स जी असेल ती पूर्णपणे फिल केलेली। मित्रांनो, वरती तुम्हाला नाव टाकायचं, त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। जॉब कार्ड नंबर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नंतर दिला तरी चालेल। त्यानंतर तुमची जी कास्ट आहे ती कास्ट इथं सिलेक्ट करायची। त्यानंतर जेंडर जे असेल ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जे तुमचं मॅरिटल स्टेटस असेल तर ते मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर स्क्रॉल करून खाली यायचं आहे। तुम्हाला फादर किंवा हस्बंड ज्याचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे, लावायचं आहे तर ते नाव तुम्ही इथं लावू
शकता मित्रांनो. त्यानंतर ज्याला तुम्हाला ॲड करायचं आहे तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचं एज्युकेशन टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन काय आहे ते ऑक्युपेशन टाकायचं आहे, त्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत ते टाकायचे. त्यानंतर तुम्ही आणि डिसेबिलिटी असेल का तर असाल तर येस करा, नसाल तर नो करून पुढे जा मित्रांनो. त्यानंतर खाली आणि मेंबर विथ क्रिटिकल इलनेस, तर फॅमिलीमधून कुठला जो मेंबर असेल त्याला काही क्रिटिकल इलनेस आहे का, तर असेल तर सिलेक्ट करा आणि नसेल तर नॉन करून तुमचं खाली फॅमिली इन्कम टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ॲड फॅमिली मेंबर हा ऑप्शन दिसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जेवढे फॅमिली मेंबर असतील तर ते फॅमिली मेंबर ॲड करायचे मित्रांनो. ही जशी तुमची पहिली माहिती भरली त्याच पद्धतीने ही माहिती तुम्हाला भरायची मित्रांनो. चला तर ही माहिती मी आता भरून घेतो. तर बघा मित्रांनो, मी इथं फॅमिली मेंबरची जी डिटेल्स आहे ती भरलेली. तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे, त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यांचं जे जेंडर असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलेशन काय आहे तुमचं हेड ऑफ फॅमिलीसोबत, तर ते इथं तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो. तर ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून यायचं आहे. इथं तुमची एज टाकायची, मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन जे असेल किंवा त्यानंतर तुमचं जे एज्युकेशन असेल तर ते एज्युकेशन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. एज्युकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे डिसेबिलिटीचा कॉलम असेल तोही सिलेक्ट करायचा आहे, येस किंवा नो. त्यानंतर ॲड मेंबर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुमचा मेंबर ॲड झालेला आहे, तुम्हाला अजून एखादा मेंबर ॲड करायचा आहे तर तुम्ही अजून मेंबर ॲड करू शकता मित्रांनो, हा कॉलम वापरून आणि खाली ॲड मेंबर ऑप्शन वापरून मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे फॅमिली मेंबरचं ॲडचा कॉलम आहे तर तो कॉलमचा यूज करायचा आहे मित्रांनो. फॅमिली मेंबर ॲड झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट बेनिफिशरी सिलेक्ट करायचं आहे. इथं तुमचे दोन नावं दिसेल, एक हेड ऑफ फॅमिली आणि त्यानंतर जे तुमचे फॅमिली मेंबर असतील तर त्या मेंबरचाही कॉलम तुम्हाला इथं दिसेल. तर दोघांना तुम्हाला इथं टिक करायची मित्रांनो. त्यानंतर प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं फॅमिली मेंबरचं फेस व्हेरिफिकेशन होणार आहे. तर मोबाईल त्यांच्याकडे द्या आणि त्यांना स्वतःला फेस व्हेरिफिकेशन करायला सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं फॅमिली मेंबरचंही KYC सक्सेसफुली झालं आहे फेस व्हेरिफिकेशनने. ही जी KYC असेल तर ही KYC तुम्हाला डन करायची. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं बँक डिटेल्स ॲड करायची. तुम्हाला जरी बँक डिटेल्स तुमचं घरकुल मंजूर झाल्यानंतर ॲड करायची तर तसंही तुम्ही करू शकतात. इथं बघा ऑप्शन दिलेलं आहे की आय डोंट हॅव अ बँक अकाउंट डिटेल्स नाव, आय विल अपडेट इट लेटर, म्हणजे नंतरही तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे जरी बँक अकाउंट डिटेल्स नसेल तर. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट इथं ॲड करण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट बँक टाईप. तुमची बँक ही कुठल्या टाईपची, कॉपरेटिव्ह बँक आहे, कमर्शियल बँक आहे, रिजनल बँक आहे. तर कमर्शियल बँक तुम्हाला सिलेक्ट करायची. कमर्शियल बँक सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी बँक असेल नॅशनलाइज बँक तर ती बँक तुम्ही इथं सिलेक्ट करा. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ब्रँच कुठे आहे तर ती ब्रँच तुम्हाला इथं सिलेक्ट करायची मित्रांनो. ब्रँच सिलेक्ट केल्यानंतर तुमचं अकाउंट नंबर तिथं टाकायचा आहे, अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुमचं बँकिंग जे नाव असेल तर ते बँकिंग नाव इथं टाकायचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो, इथं बँक डिटेल्स ॲड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक करण्याच्या पहिले तुम्हाला ही सगळी डिटेल्स असेल तर ती ही एकदा व्हेरिफिकेशन आणि क्रॉस चेक करून घ्या. क्रॉस चेक केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा मित्रांनो. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर हा हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चनचा फॉर्म असणार आहे. तर हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. ज्याच्या नावाने तुम्ही सर्वे करताय तर तुम्ही आता रेंटेडने राहताय का तुमचं स्वतःचं ते घर आहे तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. रेंटेड असेल तर रेंटेड टाका, स्वतःचं असेल तर स्वतःचा. त्यानंतर तुमचं जे घर आहे तर ते कुठल्या पद्धतीने बनलेलं आहे, कुठल्या मटेरियलने बनलं आहे तर ते मटेरियल तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता मित्रांनो. त्यानंतर प्रोडोमिनंट मटेरियल ऑफ रूफ, जे वरचं छत असेल तर ते कोणत्या मटेरियलचं आहे तर ते छतही तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ रूम्स त्या घरामध्ये किती तेही तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर जे फॅसिलिटी तर लॅट्रिन फॅसिलिटी त्याच्यामध्ये आहे का तर तेही तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता मित्रांनो. त्यानंतर मेन सोर्स ऑफ हाऊस इन्कम कशामधून तुम्हाला येतो, गव्हर्नमेंट जॉबचा येतो. त्यानंतर पार्ट टाईम ऑफ फुल टाईम डोमेस्टिक सर्व्हिस काय आहे का तुमचं. त्यानंतर मॅन्युअल कॉजल लेबर आहात का तुम्ही. जे कुठलं तुमचं सुटेबल असेल तर ते इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो. नॉन केल्यानंतर तुम्हाला खाली येईल तर
त्यानंतर स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल की तुमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे काय आहे का. इथं बघा 3 व्हीलर आणि 4 व्हीलर विचारलं आहे, तर असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर तुमच्याकडे 4 व्हीलर ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आहे का, म्हणजे ट्रॅक्टर वगैरे तुमच्याकडे आहे का, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणाकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर ॲनी मेंबर ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तुमच्या घरामधून कोण गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, तर येस किंवा नो ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. खाली तुम्हाला बघा खालून 2 नंबरचा क्वेश्चन असेल, डू यू हॅव अ लँड ऑफ कन्स्ट्रक्ट द हाऊस, तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जमीन आहे का स्वतःची, तर असेल तर इथं येस करा किंवा नसेल तर नो म्हणा मित्रांनो. तर त्यानंतर खाली शेवटचा ऑप्शन की युअर फॅमिली गेटिंग अ बेनिफिट अंडर द हाऊसिंग स्कीम फॉर द फर्स्ट टाईम, म्हणजे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फर्स्ट टाईम अर्ज करत आहात का तुमच्या फॅमिली मेंबरपैकी कुणी ऑलरेडी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फायदा घेतलेला आहे किंवा लाभ घेतला आहे, तर येस किंवा नो तुम्ही करू शकता मित्रांनो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो. हे तुम्हाला सांगेल की यू हॅव अ मार्केट बेनिफिशरी ॲज लँडलेस, म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरताय तो बिना जागेचा तुम्ही भरताय की तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नाही, तर ओके म्हणा. त्यानंतर तुम्हाला आता तुमच्या कच्च्या घराचे फोटो इथं 1-2 फोटो ॲड करायचे मित्रांनो. तर ज्या लॅटिट्यूडवर तुमचं हे दाखवत असेल मोबाईल, तर त्या मोबाईलच्या लॅटिट्यूडवर जाऊन तुम्ही तो फोटो इथं 1-2 फोटो ॲड करू शकता. चला तर मी आता फोटो काढून घेतो, सर्वे करून घेतो. तर बघा मित्रांनो, मी इथं आता कॅप्चर ओल्ड हाऊस इमेज, म्हणजे माझं जे जुनं घर आहे तर त्याचे फोटो मी इथं ॲड केलेले आहे मित्रांनो. इथं इंटर रिमार्कमध्ये तुम्हाला काही एक्सप्लेन करायचं आहे, तुमचं घर कसं आहे, तुम्हाला घराची गरज का आहे, तर ते सगळं तुम्ही इथं एक्सप्लेन करू शकतात 1-2 शब्दांमध्ये मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी इथं ॲड रिमार्कमध्ये आहे सांगितलं की आय नीड अ हाऊस, तर इथं सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे घर आहे तर ते कोणत्या पद्धतीने पाहिजे तर त्याचा आराखडा हा गव्हर्नमेंटने दिलेला आहे ॲपमध्ये, तर इथूनच तुम्हाला तो आराखडा सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. तर इथूनच तुम्हाला जे PM आवास योजनेचा फॉर्मॅट सुटेबल, जो फॉर्मॅट सुटेबल असेल घरसाठी, तर तुम्ही इथं तो सिलेक्ट करू शकता मित्रांनो. पहिले एक ऑप्शन आहे वरती, तर तो ऑप्शन काय म्हणतो की तुम्ही काय मॅसनची ट्रेनिंग घेतली आहेत का, म्हणजे जे मिस्त्री वगैरे लोक असतात त्याची ट्रेनिंग तुम्ही घेतली आहे का, घेतली असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. नो म्हटल्यानंतर तुम्हाला इथून कुठलाही एक फॉर्मॅट सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला आवडत असेल. त्या फॉर्मॅटने तुम्हाला तुमचं PM आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेलं घरकुल हे बांधावं लागेल मित्रांनो. इथं सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करा. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची सगळी डिटेल्स दिसेल. ती डिटेल्स एकदा क्रॉस चेक करून घ्या. काही त्याच्यामध्ये चुकलं असेल तर तुम्ही बॅक येऊन एडिट ऑप्शन वापरून तुम्ही तुमचं चेंजेस करू शकतात. इथं आल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा सर्वे हा कंप्लीट झालेला आहे. आता तुम्हाला तुमचा सर्वे कुठं पाहायचा आहे, तर अपलोड सर्वे डाटा या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे मित्रांनो. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे दिसून जाईल. अपलोड रेकॉर्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली तुमचं PM किसान आवास योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन सेल्फ सर्वे केलेला असेल मित्रांनो. याचा एक SMS स्वरूपात तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मेसेज देखील येईल आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेसही तुम्हाला तुमच्या जो रजिस्टर मोबाईल असेल तर त्याच्यावर मेसेजने तुम्हाला कळवण्यात येणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरी बसून तुम्ही PM आवास योजनेसाठी रजिस्ट्रेशन आणि तुमचा सेल्फ सर्वे स्वतः करू शकता मित्रांनो. ज्या मित्रांचं घरकुल राहिलं असेल PM आवास योजनेअंतर्गत आत्तापर्यंत, तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे की स्वतःहून ते आपला सेल्फ सर्वे करून PM आवास योजनेअंतर्गत आपलं नाव नोंदणी करू शकता मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र बांधवांपर्यंत तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, आणि काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया असेच पुन्हा एका नवीन व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.